विदर्भ न्यूजची विशेष बातमी। माजी खासदार नवनीत राणा यांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश कसा? शिवसेनेचे संजय शेटे यांनी शासनाला विचारलेला प्रश्न। कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठीच असतो का? राजकीय नेत्यांना कायदा लागू होत नाही का? बडनेरा मतदारसंघांतर्गत असलेल्या गोपालनगर परिसरामधील राजीव गांधी विद्यालय येथे बडनेरा मतदारसंघाचे मतदान केंद्र होते। या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा आपल्या काही समर्थकांसह मतदान केंद्रामध्ये दाखल झाल्याचा आरोप शिवसेनेचे संजय शेटे यांनी केलेला आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही नेत्याला गर्दी करून मतदान केंद्रामध्ये जाता येत नाही, परंतु सर्व नियम धाब्यावर बसून माजी खासदार नवनीत राणा यांनी राजीव गांधी विद्यालय येथील मतदान केंद्रामध्ये प्रवेश करून नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप संजय शेटे यांनी केलेला आहे। याकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। बघूया नेमके काय घडले राजीव गांधी विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये। नमस्कार, मी संजय शेटे। काल आपण पाहतो की बडनेरा मतदारसंघामध्ये माजी खासदार नवनीतजी राणा यांनी व विद्यमान आमदार रवीजी राणा यांनी बडनेरा मतदारसंघामध्ये जो उद्यम केलेला आहे, म्हणजे सर्व कायदे कानून त्यांनी बांधून ठेवून सर्वसामान्याप्रमाणे न वागता त्यांनी कायद्याचं उल्लंघन करून ज्या बडनेरा मतदारसंघामध्ये निवडणूक केंद्रामध्ये जाऊन त्यांनी प्रवेश केला। मी त्यांना विरोध पण केला, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांचंही त्यांनी न ऐकता, त्यांना न जुमानता त्यांनी थेट मतदान केंद्रामध्ये आतमध्ये जाऊन प्रवेश केला। आणि मला तरी असं वाटतं की हे खरोखर कायद्याचं अशा लोकांनी जर असं उल्लंघन केलं तर हा कायदा यांनी खरोखर, मला असं वाटतं की त्यांनी घरात बांधून ठेवल्यासारखं असं त्यांना वाटतं। मला असं सांगायचं आहे, यासाठी कायद्यात न बसणाऱ्या लोकांना शासनाने काहीतरी, प्रशासनाने काहीतरी यांच्यावर कारवाई केली पाहिजे। कारण अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या मतदारसंघामध्ये जो रात्री प्रकार घडला त्याच मतदार केंद्रावर दोन प्रकार घडले की तिथून पेट्या केल्या आहेत, आणि त्याच केंद्रावर हा प्रकार घडला की नवनीतजी राणा व त्यांचे 10 लोक त्या केंद्रामध्ये आतमध्ये घुसले। हे सर्व लोक त्यांना पाहत होते, परंतु ते अवाच्य त्यांच्या असलेलं त्यांच्यामध्ये जे घमंड आहे ते घमंड दाखवून ते आतमध्ये गेले। माझी शासनाला विनंती आहे की यांच्यावर कारवाई करावी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।